नमस्कार. आज जागतिक योगा दिन आहे. आपल्याबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जाधव आहेत. आपण पाहिलं त्यानंतर जिल्हा गेल्यानंतर प्रशांत जाधवनी आजपर्यंत केलेली कामं खूप विविध आहेत. म्हणजे आपण पाहिलं तर या ठिकाणचे दौरे असो, विविध विकास कामं असो किंवा नुकतंच त्यांनी त्यांचं कार्यालयाचं ओपनिंग केलं होतं. त्या कार्यालयाला आमदार प्रमोद जठार आले होते. आपल्याबरोबर प्रशांत जाधव आहेत. साहेब, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्रामध्ये. काय नमस्कार. सांगाल जागतिक योगा दिन काय आहे? जागतिक योगा दिन सुरू झाल्यापासून मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज देशात नव्हे तर इतर ठिकाणीही इतर देशातही फार मोठ्या प्रमाणात योगाला प्रतिसाद मिळतो आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या योगा दिनाच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्यातसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विविध ठिकाणी आज योग दिवस साजरा करण्यात आला. अनेक लोक त्यामध्ये सहभागी झाले आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि अतिशय उत्साहानं आजच्या योग दिनाचा कार्यक्रम हा जिल्ह्यामध्ये पार पडलेला आहे. भाजपशी जिल्हाध्यक्षानंतर प्रशांतजी यादवांनी केलेली कामं आपण त्यांच्याकडे एका एका टप्प्याने विचारलं. त्यांनी जिल्हाध्यक्षानंतर केलेली कामं काय सांगाल? आणि पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये संघटन बांधणे पक्षाचा जो उद्देश आहे की 100% भाजप, या अनुषंगाने जबाबदारी मिळाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये आपल्याला जबाबदारी मिळाली आणि त्या जबाबदारीच्या माध्यमातून आपण सगळे संघटन, सगळे सेल, त्याचबरोबर विविध प्रकारच्या संघटना अशा पद्धतीच्या माध्यमातून प्रथमतः जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने बांधणी केलेली आहे. त्याच अनुषंगाने निवडणुकीमध्ये आपण चांगलं यश मिळवलेलं आहे. जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि त्याचबरोबर नगरसेवक यांच्या माध्यमातूनही चांगलं यश मिळालेलं आहे. आता या माध्यमातून विकास कामं आम्ही सगळे करतो आहोत आणि त्या विकास कामाच्या दृष्टीने माहिती म्हणून एक चांगला प्रतिसाद आम्हाला सगळ्यांकडून मिळतो आहे. तुम्हाला एकंदरीत रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर ह्या ठिकाणचं जिल्हाध्यक्षपद असताना सुद्धा तुम्ही चिपळूणमध्ये कार्यालय ओपनिंग केल्यामुळे अनेक चर्चा आल्यात काय सांगाल? नाही, आमचं रत्नागिरीचं कार्यालय जिल्ह्याचं आहे. आता मोठं कार्यालयाचं ओपनिंग येत्या काही महिन्यात होईल. त्याच कार्यालयाचं जिल्हा कार्यालयाचं स्वतःच्या मालकीची इमारत आहे. अंतिम टप्प्यात काम आहे आणि ते पाहण्यासाठी आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आले होते. पण वस्तुस्थिती अशी आहे की तिकडं राजापूरचं टोक आणि इकडं चिपळूणचं टोक, त्यामुळे सगळ्यांना राजापूर लांज्याच्या लोकांना रत्नागिरी हे ठिकाण पक्ष कार्यालयाच्या दृष्टीनं सोयीस्कर पडतं. पण चिपळूणकरांना तिकडं जाणं किंवा या भागातल्या लोकांना या ठिकाणी मी स्वतः राहत असल्यामुळं एक कार्यालय बाकीच्या दिवशी असणं आवश्यक होतं त्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने. आणि त्याचबरोबर पक्षाने आता जी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे SIRची, त्याच्यासाठी कामकाज करण्याच्या दृष्टीने सुलभता यावी म्हणून आपण रत्नागिरीच्या ऑफिसबरोबर चिपळूणचं ऑफिस काढलं आहे आणि येत्या काही दिवसात राजापूरमध्येही आपलं ऑफिस सुरू होईल, जेणेकरून समन्वय साधण्यासाठी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ते सोपं जाईल. एकंदरीत आपण दुसरी गोष्ट पाहिली तर तुम्ही आमदार भास्कर जाधवांच्या संपर्क कार्यालयाच्या काही अंतरावरती कार्यालय घेतले, त्याच्यावरती पण चर्चा होती. नाही, असं काही नाही आहे. ते कार्यालय पहिल्यांदा त्या ठिकाणी आमचीच संस्था होती. आमची संस्था पलीकडे गेली आणि मग त्या संस्थेची जागा रिकामी होती. ती भाड्यानं द्यायचीच होती त्या मालकाला. मग आम्हाला आता हायवेला कार्यालयाच्या दृष्टीने थोडी प्रशस्त जागा हवी होती, पण प्रयत्न करूनसुद्धा मिळाली नाही. मग किती दिवस थांबायचं? कार्यकर्त्यांच्या अडचणी होत होत्या. मार्कंडीतलं सुद्धा आमचं ऑफिस हे एका साईडला पडत असल्यामुळं सगळी प्रशासकीय कार्यालय जवळ असलेलं ठिकाण म्हणून त्या कार्यालयाची आपण निवड केली. एकंदरीत असं म्हटलं जातं की भाजपला जिल्हाध्यक्ष प्रशांत भेटल्यानंतर अनेक मातब्बर नेते म्हणजे आता सौरभ बेटकर आपल्याकडे आलेले आहेत. असे अनेक मातब्बर नेते आपल्याकडे प्रवेश केले काय सांगाल? नाही, पण या सगळ्यांसोबत ठीक आहे, सुसंवाद माझा पहिल्यापासून होता. तो आजही कायम आहे. मी ज्यावेळेला या सगळ्यांसोबत काम करत असताना सुद्धाही जो काही माझा स्नेह, त्यांचे संबंध आहेत, ते मी जोपासण्याचं काम केलं. पण मला वाटतं ही सगळी मंडळी जी पक्षामध्ये प्रवेश करत आहेत, त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचं केंद्रातलं काम, देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रातलं काम आणि त्याचबरोबर पक्ष संघटन वाढीसाठी माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब जे विशेष कोकणात लक्ष देत आहेत,
त्याचा हा परिणाम आहे असं मला वाटतं. त्याविषयी संपर्क आल्याच्या ओपनिंगच्या वेळी आमदार प्रमोद जटे असं म्हणाले, की आमदार शेखर निकमने आपला विरोध नाही केला. ज्या टायमाला तुम्ही महाविकास आघाडीमध्ये होतात आणि महायुतीमध्ये आलात, तर तेव्हा विरोध नव्हता केला. काय सांगाल? नाही, शेवटी कसं आहे की तिन्ही पक्ष घटक आहेत महायुतीमध्ये. मग जर शेखर निकम असतील काय किंवा उदय सामंत असतील काय, शेवटी महाविकास आघाडीमध्ये एखाद्याला नेतृत्व घ्यायचं झालं तर एकमेकाला विचारणं हे साहजिक आलं. तसं शेखर निकमानं विचारलं असेल, सामंत साहेबांनाही विचारलं असेल, या सगळ्यांच्या मान्यतेने हा विषय झाला असेल. त्यामुळे पक्ष आपल्याला ज्या ठिकाणी काम करायचं आहे त्या ठिकाणी समन्वय साधण्याच्या दृष्टीने एकमेकाला अनेक गोष्टीत सल्ला घेत असतो, विचारत असतो. त्याचाच भाग असेल की मला घेताना या सगळ्या मंडळींना विचारलं गेलं असेल आणि त्यांनी त्याला संमती दिली. कुठेतरी तुम्हाला सामंत बंधू पण यायला तयार होते शिंदे गटामध्ये. त्यामुळे किरण सामंत पण होते, पालकमंत्री उदय सामंत होते. पण तुम्ही भाजपमध्ये गेल्यानंतर सामंत बंधू नाराज होते. काय सांगा? असं काही नाही आहे आणि तो विषय आता मागं संपलेला आहे. आज ज्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आज ते पालकमंत्री आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं मला आणि पक्षाला सहकार्य करत आहेत. एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगेन. आमदार प्रमोद जटे असे म्हणाले, की आता मी आमदार झालोय, पण तशानंतर तुम्ही 2019चे मंत्री आमदार असं काय सांगा? नाही, पक्ष जी जबाबदारी देईल. शेवटी कसं आहे की आपल्याला इच्छा असतात, महत्त्वाकांक्षा असली पाहिजे, पण शेवटी पक्षालाही आपलं काम दिसलं पाहिजे. आज माझ्या डोळ्यासमोर पक्ष अधिक सक्षमतेनं तालुक्यामध्ये उभा करणं आणि त्यानंतर मग पक्ष जी काही जबाबदारी देईल ती जबाबदारी पेलण्यासाठी काम करणं किंवा त्यासाठी मग त्या पद्धतीनं काम करणं हे त्यानंतरच. पण आज उद्दिष्ट जिल्हाध्यक्ष मला देऊन पक्ष संघटना वाढावी यासाठी पक्षानं जबाबदारी दिली आहे आणि मी चिपळूणच नाही, संपूर्ण जिल्ह्यामध्ये पक्ष संघटना कशी वाढेल आणि कार्यकर्ते अधिकाधिक या पक्षाकडे कसे येतील याचा प्रयत्न करतो आहे. एक महत्त्वाचा प्रश्न आहे प्रशांतजी. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं येतं बघूया. एखादा असा विषय आहे, की त्या टायमाला तुम्ही महाविकास आघाडीमध्ये होतात. तुमच्याबरोबर तुम्ही आमदारकीला उभे होतात. 90,000 मतं पडली होती आणि अल्पसंख्याक समाज आपल्याबरोबर होतात. पण तुम्ही भाजपमध्ये गेल्यानंतर, उद्या भविष्यात तुम्ही आमदारकीला उभे राहिल्यानंतर त्या अल्पसंख्येची मतं आपल्याला मिळतील काय वाटतं? कसं आहे, जर तरच्या आत्ता गोष्टी चर्चा करण्यात नाही पण अर्थ नाही. पण मतं आज मी एक सांगेन, मी जे काही काम करतो आहे पक्षाच्या माध्यमातून, त्या माध्यमातून 2029च्या निवडणुकीमध्ये ही सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहतील हा ठाम विश्वास आहे. अल्पसंख्याक लोकांचं असं म्हणणं येतं, की प्रशांतचा निर्णय चुकलेला आहे. कारण का एकंदरीत आम्ही त्यांच्या पाठीशी होतो. 90,000 मतं पडली होती आणि ठाम मतं अल्पसंख्येची होती. तुम्हाला काय वाटतं साहेब? आपण जाऊ, मी जातोय, भेटतोय, त्या सगळ्यांची मतं जाणून घेतोय आणि त्यांना विश्वास देण्याचं काम करतोय. माझ्याकडे वेळ भरपूर आहे. आज सगळ्यांची जरी मतांतरं वेगळी असली तरी मला निश्चित खात्री आहे की त्यातील जास्तीत जास्त लोकांचं मतं परिवर्तन करण्यात मी या पक्षाच्या माध्यमातून आणि कामातून निश्चित यशस्वी होईल. प्रशांत यादव व्यक्ती चांगला आहे, पण भाजप हा हे जे समीकरण आहे ना, ते न जुळण्यासारखं असं मत अल्पसंख्येचं काय सांगाल? नाही, असं असतं तर नगरपालिकेमध्ये पण आम्हाला लोकांनी यश दिलं ना. मुस्लिम समाजाचा उमेदवार असताना सुद्धा आज त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला यश मिळालं. असं काही नाही आहे. ठीक आहे, काही लोकांची मतं शेवटी तुम्ही जेव्हा एखादा निर्णय करता तर सगळी 100% तुमच्या पाठीशी येतील असं पण नाही ना. तुम्ही असं जे म्हणता गृहीत काही गोष्टी आपण त्या गृहीत पण धरल्या पाहिजे की विरोध हा होणार. शेवटी विचारधारेचा प्रश्न असतो. त्या विचारधारेला सुद्धा मानणारी काही लोकं असतात. त्यामुळे सगळीच लोकं काही सोबत येतील असं नाही. तुम्ही असं म्हणताय, मुस्लिम समाजाच्या मतांची आम्हाला गरज आहे, पण दुसरीकडे असंही म्हटलं जातं, की मुस्लिम समाजाची आम्हाला मतांची गरज नाही. असे सुद्धा एक परवादिवशी एक सभापतीने निहार कोल्हेने स्टेटमेंट केलं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. काय सांगा? बघा, आम्ही महायुतीत आहोत. प्रत्येकाची वेगळी मतं असली तरी शेवटी आमच्या पक्षाची आयडिओलॉजी जी आहे, भारतीय जनता पार्टीची सबका साथ सबका विकास, त्या पद्धतीने आम्ही चाललो आहोत. नरेंद्र मोदी साहेब आज 14 वर्ष पंतप्रधान आहेत. एकही असं उदाहरण दाखवा की एखाद्या समाजाला डावलून किंवा त्या समाजाच्या बाबतीत त्याने असा निर्णय केला. अनेक निर्णय हे मुस्लिम समाजाच्या हिताचे त्यांच्या माध्यमातून घेतले गेलेले आहेत. देवेंद्र फडणवीस कधी आपल्याला या बाबतीत असं वक्तव्य करताना दिसतात का? ठीक आहे, काही गोष्टी असतात, प्रत्येक पक्षामध्ये असतात किंवा विचारामध्ये असतात. पण पक्षाची मूळ आयडिओलॉजी जी आहे ती सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आहे आणि त्यातून अनेक गोष्टी आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे राष्ट्र बलवान होताना दिसतंय. अनेक क्षेत्रात पुढं जातं आहे. सगळ्यांना बरोबर घेतलं नसतं तर आज एवढी प्रगती झाली नसती. शेवटचा प्रश्न आहे. या ठिकाणी 2029ला निवडणुका होतील. जनगणना सुरू आहे. मतदारसंघ विभागले जातील, पण मतदारसंघ विभागले गेले नाहीत,
तर महायुती म्हणून तुम्ही उमेदवार म्हणून मग आपण हे बघा, आज तर पक्षाचं धोरण आहे की आपण शतप्रतिशतच्या दृष्टीने वाटचाल करायची. निवडणुका आल्यानंतर युतीचा निर्णय करण्यासाठी वरती नेते बसलेले आहेत. मग त्या निर्णयामध्ये जे काही होईल ते स्वीकारावं लागेल. ते आणि आमदार त्या शेखर निकम असे म्हणतात, मी स्टँडिंग आमदार आहे, त्यामुळे मला ती प्रायोरिटी मिळेल. तेही तो गुडघ्याला ते तयारच आहेत एकंदरीत. ते बोलले मी उभं राहणारच आहे आणि माझ्याकडे असं काही आधारस्तंभ नाही. मी नाव न घेता त्यांनी तुमच्यावरती टीका टिप्पणी केली. माझ्याकडे काही आधारस्तंभ नाही आहे. मी एकला चलो आहे, असं ते म्हणतात. काय सांगा? नाही, मी असं म्हणेन, आज तर महायुती आहे. महायुती जो काही निर्णय करेल तो निर्णय मला मान्य असेल, कारण मी आज जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो आहे. महायुतीचं संपूर्ण सहकार्य आम्हाला या माध्यमातून मिळतं आहे. त्यामुळे महायुती म्हणून जो निर्णय होईल तो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मान्य असेल. शेवट पुढचा तुमचे प्रयोग काय असतील, म्हणजे पुढचे काय असतील एकंदरीत प्रयोजन? नाही, हे एकच प्रयोग आहे की लोकांच्या अपेक्षा आहेत भारतीय जनता पार्टीकडून. त्या माध्यमातून नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे. त्या अपेक्षांची पूर्ती करणं, लोकांच्या विविध प्रश्नांना चांगल्या पद्धतीनं न्याय देणं, अनेक गोष्टी आहेत की ज्या लोक आपल्याला अपेक्षेने बघत आहेत की काहीतरी वेगळं आपल्या माध्यमातून घडेल. अशा म्हणजे रोजगाराचा प्रश्न असेल, अनेक प्रकल्पांचे विषय आहेत, अर्धवट अवस्थेमध्ये राहिलेले प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत. या सगळ्यांसाठी या सरकारच्या माध्यमातून काम करायचं आहे आणि ते काम करण्याची आम्ही सगळे मंडळी एक दिलानं सुरुवात पण केली. आज पाऊस नसल्यामुळे लोटे एमआयडीसी होती किंवा खेरडी एमआयडीसी किंवा खडपूर एमआयडीसी पाणी संकट आलेलं आहे. कंपन्या बऱ्याचशा बंद होत चालल्यात. कसं? नाही, याबाबत मुख्य कार्यकारी अभियंत्यांशी पण मी बोललेलो आहे कोयनेच्या. प्रयत्न करून आत्ता ह्या पाण्याच्या बाबतीतलं नियोजन चालू आहे. कालही सगळी मंडळी लोट्यामधली जी परिस्थिती आहे ती कशा पद्धतीने हाताळता येईल यासाठी उच्चस्तरीय या संदर्भात सगळी मंडळी एकत्र येऊन सगळे अधिकारी काल पाहणी करत होते. पण मला निश्चितपणे खात्री आहे की जो काही जलसाठा आपल्याकडं आहे किंवा जे स्तोत्र आपल्याकडं आहे त्यातून योग्य नियोजन करून याही कंपन्या बंद होणार नाहीत याची दक्षता प्रशासन घेईल आणि त्या पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत. आपण पाहिले या ठिकाणी होते जिल्हाध्यक्ष प्रशांतजी यादव. वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळ्या प्रश्नावरती मनसुक्त यांनी आपल्याशी चर्चा केली. कॅमेरामॅन सायसुख निसाशी नवराष्ट्र.